काय तुम्ही जंगली प्राणी शेतात बघितलंय? मी तर बघितला नाही, पण मी त्याचे पायाचे ठसे बघितले. त्याला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे तुम्हाला काय दिसत असेल हे ठसे. हे बिबट्याचे पायचे असं वाटतं मला. कुत्र्याचे नका बोलू, तर मला इथून पडक्यात पडायला पडेल. तिची बैचा काय पडू शकतं, तिची बैचा पडाले भो. आपण इतक्या दुरून पडून आलेलो गाईस. पहिले तर खूपच गंदा तिथं काहीतरी होतं गाईस. हे बघा आमचे केळीचे झाड गाईस. याला पूर्णपणे मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, याला थोडा झूमॅटिक करायला पडतं, पण भारी गाईस. जसं पण चालू तसं भारी आहे. माझ्यासाठी तर भारी गाईस. यांचं वजन वाढलं तर जास्त हे स्ट्रॉंग होतील मला तरी वाटतंय. बघा स्ट्रॉंग. तर काही आपली लँग्वेज तुम्हाला समजली नसेल, पण तरी समजायचा प्रयत्न करा. हे इथून पिल्ले पण उगत आहे, हे छोटे छोटे उगतात. हे बघा, यांच्या सिनेमॅटिक व्हिडिओ कधी पाहिलं तर काहीच कमेंट करा. पहिल्यांदा मी लई डेंजर आहे, मला पहिल्यांदा गैले भय वाटतो. चला मी माय ना ऊसचं शेत टाकून घेतो. तर बघून घ्या गाईज, माय ऊसचं शेत आहे गाईज. इथून ऊस निघालेला आहे. तुम्हाला नीट नाही दिसत, बघून घ्या. थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम येत असेल तर काही. इतक्या उन्हामध्ये मी व्हिडिओ बनवते, माय कष्ट तर आहे गाईज. इतके कष्ट करते गाईज मी. माय कष्ट कोणाला दिसत नाही गाईज. कोणी लाईक सबस्क्राईब करत नाही. एक पण व्ह्यूज द्या व्हिडिओला नाही जाणार आहे. मला तर स्पष्टपणे माहिती, तरी पण मी स्पष्टपणे सांगतो. जिनी पण बघितलं नसेल, बघत असेल, लाईक सबस्क्राईब करून द्या. चला.